मराठी उद्योजकाची प्रतिमा मलिन करणाऱ्या आमदाराचा मराठी उद्योजकाची प्रतिमा मलिन करणाऱ्या आमदाराचा मराठी उद्योजकाची प्रतिमा मलिन करणाऱ्या आमदाराचा राहुल दादा तुम आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हैं राहुल दादा तुम आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हैं राहुल दादा तुम आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हैं। आज आटपाडी नगर पंचायतच्या प्रांगणामध्ये DDSR ग्रुपचे सर्व मान्य राहुल हजारे साहेब यांच्या प्रतिमेवर आज दुग्धाभिषेक ग्रामस्थांच्या वतीनं घालून आज आजचा हा कार्यक्रम या ठिकाणी आपण घेतोय। वस्तुस्थितीची आजची अशी आहे, एक जबाबदार एका मतदारसंघाचे आमदार यांनी राहुल हजारे आणि DDSR ग्रुपवर जे बिनबुडाचे आरोप केले आहेत आणि त्या कंपनीवर जे चिखलफेक केले आहे त्यांचा आम्ही जाहीर निषेध करतोय। ही DDSR कंपनी कार्यरत आहे, अगदी निर्विघ्नपणे सुरू आहे आणि कुठल्याही कस्टमरचं किंवा कुठल्याही ग्राहकाचं या ठिकाणी लुबाडणूक किंवा त्यांना कुणी गंडवलेलं या कंपनीनं कुठल्याही माणसाला व्यक्तीला नाही। एखाद्या मराठी माणसाच्या घराचं स्वप्न मुंबई सारख्या ठिकाणी पूर्ण करण्याचं स्वप्न ही DDSR कंपनी पूर्ण करते। एक राजकीय देशापोटी आणि राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी एक जबाबदार एका मतदारसंघाचा आमदार आज या DDSR कंपनीवर राहुलजी हजारे यांच्या या प्रतिमेवर या DDSR कंपनीवर जे बिनबुड आरोप करतोय, जे चिखलफेक करतोय त्यांचा आम्ही जाहीर निषेध करतोय। आणि या सर्व ग्रामस्थांच्या वतीनं आणि सर्व आटपाडीकरांच्या वतीनं हे जे मराठी उद्योजक गावकडचा उद्योजक आज या ठिकाणी पुढे जातोय। एक जातीसाठी माती खावी ही अशी एक म्हण आहे, पण आपण आपल्या जातीच्या उद्योगाचं पाठीमागे ओढत असेल आणि आपल्या जातीच्या आणि आपल्या उद्योगाच्या जर आपण आडकाठी घालत असेल एक राजकीय देशापोटी तर हा सरासरी दांडाची खोटा आहे आणि हे राजकारण चुकीचं आहे असं मला वाटतं। या सर्व ग्रामस्थांचे सर्व कार्यकर्ते नगरपंचायतीमध्ये आपण सगळे मिळून इथं थांबलेलो आहे। याच्यासाठी थांबलो आहे की आपले उद्योगपती राहुल हजारे आपल्या आटपाडी तालुक्यातून चांगल्या सिटीमध्ये मोठ्या प्रमाणात एक मोठा बिझनेस त्यांनी घडवून आणलेला आहे आणि त्या बेसवर त्यांच्यावर जे कालच्या राजकारणाच्या ह्याच्यामध्ये एक षडयंत्र रचून त्यांच्यावर आरोप करून त्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहेत। ते आमदार गोष्टीचंद पडळकर साहेबांना विनंती करतो, एक विकास कामाच्या दृष्टिकोनातून तुम्ही सगळ्यांनी एकमेकांना साथ द्या, पण अशा खुरपड्या तुम्ही अजिबात करू नका। पाठीमागचे पण तुम्ही करगणीत असे शब्द वापरले, कागदानं चावली, असले उद्योग काय करू नका। आपल्या आटपाडीच्या विकासासाठी जे काय करता येईल ते चांगले करा। एवढेच बोलून तुम्हाला दोन शब्द मी सगळ्यांना सांगतो, इथून पुढे सगळ्यांनी आपल्या आटपाडी तालुक्यासाठी चांगले उद्योग काय करता येईल ते एवढेच तुम्हाला मी सगळ्यांना सांगतो। बाकी काय मी तुम्हाला जास्त सांगू शकत नाही, पण इथून पुढे असल्या उद्योगधंदे किंवा एखादे खोरखोडे काढणे असलं काही करू नका। गोपीचंद साहेब तुम्हाला पुन्हा एकदा एक नम्रतेचे आव्हान करतो तुम्हाला की तुमच्याला जे आज तुम्ही जे काय एवढं मोठ्या पदावर गेलाय, त्या पदावर गेल्यानंतर तुम्ही जे काय कार्य करत आहेत, तुम्ही आटपाडी तालुक्याच्या पण दृष्टीने पण लक्ष द्या, तुमच्या जतमध्ये पण लक्ष द्या, पण असले उद्योगधंदे तुम्ही करू नका एवढीच तुम्हाला विनंती करून सांगतो मी। राहुल दादा तुम आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हैं। राहुल दादा तुम आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हैं। नमस्कार, मी गुरुप्रसाद अतुल कवडे महाराजांचा आशीर्वाद घेऊन एक बोलतो की सचिन मोठे साहेब आणि राहुल शेठ हजारे यांच्याबद्दल जो आरोप घेतलेला आहे हा सरासर चुकीचा आहे, याचा आम्ही निषेध करतो। यामुळे आम्ही राहुल शेठ हजारे आणि सचिन साहेब मोठे यांचा आम्ही दुधाने अभिषेक केलेला आहे आणि जो तुम्ही राजकीय स्वार्थापोटी जो आरोप घेतलेला आहे हा सरासर चुकीचा आहे, यासाठी आम्ही अभिषेक केलेला आहे। आणि हो हा आरोप ठोठाळून टाकला राहुल शेठ हजारेंनी पत्रकार परिषद घेऊन, एवढं मी सांगतो आणि धन्यवाद।